रिफंड आहे. हा चॅप्टर 6 आहे रिफंडचा. ह्यामध्ये 54 जो आहे रिफंड ऑफ टॅक्स, 55 रिफंड इन सर्टन केसेस, इंटरेस्ट ऑन डिलेड रिफंड 56 आहे, कंझ्युमर वेलफेअर फंड आहे इकडे, आणि युटिलायझेशन ऑफ कंझ्युमर वेलफेअर फंड. तर यामध्ये कंझ्युमर वेलफेअर फंड जो आहे ना, हा एक फंड आहे. हा गव्हर्नमेंट बनवतात. ज्यावेळेस रिफंड क्लेम केला जातो तर ॲक्च्युअलमध्ये समजा एखादा असा व्यक्ती आहे की जो अनरजिस्टर आहे, त्याच्याकडनं टॅक्स कलेक्ट झाला असेल आणि रजिस्टर पर्सननी जर का रिफंड क्लेम केला तर एकतर जी अमाऊंट टॅक्सची जमा केली गव्हर्नमेंटकडे, जी रिफंड मिळते ती आयदर त्या ज्यांनी टॅक्स जमा केला म्हणजे एखादा व्यापारी असेल त्याची असेल किंवा त्या कंझ्युमरची असेल. जर तो कंझ्युमर अस्तित्वात नाही आहे किंवा माहिती नाही आहे तर मग ती अमाऊंट कंझ्युमर वेलफेअर फंडमध्ये दिली जाते. आणि अदरवाईज जर का त्याचं टॅक्स बर्डन हे त्या व्यापारावरती आलं असेल तर मग त्या व्यापाराला मिळते. म्हणजे जर तिकडे कंझ्युमर कोण आहे, ते रिफंडचा हकदार कोण आहे हे जर माहीत नसेल तर मग कंझ्युमर वेलफेअर फंडला जाते ही अमाऊंट. तर त्यासाठी हे टॉपिक दिले खाली, कंझ्युमर वेलफेअर फंड. म्हणजे कशा प्रकारे वापरायचा कंझ्युमर वेलफेअर फंड, युटिलाइज करायचा तो फंड, हे दिलेलं आहे. आपल्या दृष्टिकोनात ना सेक्शन 54 जो आहे हाच महत्त्वाचा आहे. तर यामध्ये हे एवढे टॉपिक येतात. बरेच रूल पण आहेत आणि त्यामध्ये बरेच फॉर्म पण आहेत. तुम्ही LUT ऐकलं असेल ना, LUT लेटर ऑफ अंडरटेकिंग. आता हा जो LUT हा प्रकार आहे हा GST RFD 11 हा फॉर्म. आता GST RFD 11 जो आहे, GST RFD 11 जो आहे ॲप्लिकेशन फॉर एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिस, याच्याकरता हा वापरला जातो. ते फॉर्म काढले. फर्निशिंग ऑफ बॉन्ड और लेटर ऑफ अंडरटेकिंग फॉर एक्सपोर्ट ऑफ गुड्स और सर्व्हिस. आता हा टॅक्सपेअरच्या लॉगिनला ऑनलाईन हा फॉर्म भरता येतो. हा फॉर्म भरताना इकडे खाली बॉन्ड आहे किंवा LUT आहे. तर कशा करताय, बॉन्ड फॉर एक्सपोर्ट ऑफ गुड्स सर्व्हिसेस विदाउट पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स. लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे LUT फॉर एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विदाउट पेमेंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स. इकडे IGST न भरता एक्सपोर्ट करता येते गुड्स किंवा सर्व्हिसेस. आता या फॉर्ममध्ये हे सगळं दिसतं, हे सगळं ऑनलाईन सगळं येतं. यात भरायला काय लागतं, त्याच्यामध्ये फक्त भरायला लागतं की विटनेस दिले 1 आणि 2. दोन विटनेसचे ऑक्युपेशन, डेट, प्लेस, ॲक्सेप्टेड बाय मी, दिस डेट येईल. तसं हे सबमिट केलं तर अक्नॉलेजमेंट नंबर येतो. आणि तो अक्नॉलेजमेंट नंबर आहे तोच, जोपर्यंत हे LUT सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत तोच नंबर LUT म्हणून वापरता येतो. एवढी प्रोसेस केली का विदाउट पेमेंट ऑफ IGST एक्सपोर्ट करता येईल. आणि एकदा का ते अक्नॉलेजमेंट नंबर आला का तो 31 मार्चपर्यंत व्हॅलिड असतो. मी आज काढला तर 31 मार्चपर्यंत चालेल. पुढच्या वर्षाकरता 1 एप्रिलपासून परत ॲप्लिकेशन पुन्हा करायला लागतं.
असं काही वर्षांनी चाललेलं आहे. लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे LUT हे ॲप्लिकेशन द्यायचं. हे काय फार वेळ लागत नाही याला, 2-5 मिनिटाचं काम आहे, तेवढं झालं का जो नंबर येईल तिकडे अकाउंटमेंट नंबर तोच त्या इनवॉइसवरती वगैरे टाकायचा असतो. मला इनवॉइसचं आठवत असेल त्याच्यामध्ये थर्ड प्रोविजो रूल 46 मध्ये आहे, त्या दिले. सेजमध्ये सप्लाय केला, सप्लाय मेंट फॉर एक्सपोर्ट किंवा सप्लाय टू सेज युनिट और सेज डेव्हलपर फॉर ऑथोराइज ऑपरेशन अंडर बॉन्ड किंवा लेटर ऑफ अंडरटेकिंग विदाउट पेमेंट ऑफ IGST. अशा प्रकारे इकडे हेडिंगवरती येईल. आणि जर देशाबाहेर जातोय तर तिकडे नेम ऑफ कंट्री टाकलं पाहिजे. त्यामुळे नेम ऑफ कंट्री आला इकडे, आणि हा जो बॉन्ड नंबर आहे हा तिकडे नंबर तिकडनं घेतलेला आहे, आणि खाली डेट टाकली कधीपासून कधीपर्यंत. लक्षात. या प्रकारे इनवॉइस बनेल. कस्टममध्ये गुड्स जातील आणि कस्टममधनं मग पुढची प्रोसेस जी आहे ती कस्टममधनं होईल. आयदर गुड्स बाय एअर जातील किंवा मग शिपनी जातील. कस्टममध्ये याची एंट्री होईल, हे गुड्स गेले जाईल, गिफ्ट नंबर टाकला जाईल, आणि तिकडे काय येतं, शिपिंग बिल येतं. तर रिफंड कसला कसला मिळतो याची यादी आहे. एक्सेस बॅलन्स आहे कॅश लेजरला. रिफंड ऑफ ITC ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. ITC रिफंड आहे. रिफंड कसला, ITCचा आहे. इनपुट टॅक्स क्रेडिटचा रिफंड. ऑन अकाउंट ऑफ सप्लाईज मेड टू सेज युनिट डेव्हलपर विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. कधी होईल विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स, जर टॅक्सपेअरकडे LUT किंवा बॉन्ड आहे तेव्हा तो IGST न भरता एक्सपोर्ट करू शकतो. तेव्हा काय होईल, त्याकडे ITC ॲक्युमुलेट होईल, त्या ITCचा रिफंड तो घेऊ शकतो. त्याकरता हे ॲप्लिकेशन आहे. रिफंड ऑन अकाउंट ऑफ ITC ॲक्युमुलेटेड ड्यू टू इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय रिसिपेंट ऑफ डीम एक्सपोर्ट.
माझे डिमेज कोड काय असतं? रिफंड ऑन अकाउंट ऑफ सप्लाईज टू सेल युनिट सेल डेव्हलपर विथ पेमेंट ऑफ टॅक्स. आता इथे ITC रिफंड आहे का? रिफंड ऑन अकाउंट ऑफ सप्लाईज टू सेल युनिट सेल डेव्हलपर विथ पेमेंट ऑफ टॅक्स. टॅक्स पेमेंट केलंय. आता जर का एखाद्याकडे एलिजिबिलिटी नाही आहे तर IGST त्याला पे करायला लागतं. आणि जर एखादा टॅक्स पेबल असेल IGST नाही आहे, समजा मी 1 लाख रुपये सप्लाय केला स्टेजमध्ये आणि त्याच्यावरती ॲप्लिकेबल टॅक्स रेट जर 18% असेल तर 18,000 पे करायला लागतील ना. आता 18,000 ज्यावेळेस पे करायचं आहे तेव्हा पे करताना ITC आणि कॅश हे दोन्ही भरायला लागेल ना यामध्ये. आता याच्यामध्ये समजा ITC असेल त्याकडे 12,000, कॅश भरली 6,000. आता ह्याचा रिफंड कसला मिळेल? हे 18,000 त्यांनी ITC युटिलाइज केलाच ना आणि हे कॅश 6,000 कॅशमध्ये पे केले. म्हणजे ITCचे 12,000 गेले आणि कॅशचे 6,000 गेले, तेव्हा 18,000 पे केले गेले. तर हे 18,000 काय होईल? रिफंड होईल. आता जर मी इकडे LUT असेल तर LUT असेल तर मला हा IGST भरावाच लागत नाही, भरावाच लागत नाही. मग इथे कॅश भरण्याचा प्रश्नच येत नाही. मग ITC रिफंड 12,000 आहे, हा घ्यायचा आहे, बरोबर आहे. जर LUT नसेल तर हे 6,000 कॅशचे भरावे लागतील. ITCचा काय होईल? युटिलाइज करता येईल त्या LUT करता. 18,000 भरले गेले तरी पण 18,000चा घ्या. पण जर का इकडे 18,000 भरलेच नाही तर ITC बॅलन्स होईल 12,000, त्याचा रिफंड घ्या. जर LUT किंवा बॉन्ड नसेल तर पहिले पैसे भरावे लागतात आणि नंतर रिफंड येईपर्यंत तेवढे पैसे अडकून राहतात टॅक्स पे. त्याला भांडवल जास्त लागतं, धंदा करायला पैसे जास्त गुंतवायला लागतात, ते लागू नये म्हणून LUT किंवा बॉन्डचा पर्याय दिलाय. तुम्ही IGST भरूच नका आणि जर तुम्हाला सप्लायरकडून माल तुम्ही घेतलेला आहे त्यावर GST पे केलाय तोही तुम्हाला काय मिळेल? रिफंड मिळेल. एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस विथ पेमेंट ऑफ टॅक्स. एक्सपोर्ट ऑफ काय दिलं इकडे? सर्व्हिसेस आहे. इकडे जेव्हा सप्लाईज म्हटलं सप्लायमध्ये पण काय येतं? गुड सर्व्हिस दोन्ही येतं. इथे वरती एक्सपोर्ट ऑफ गुड सर्व्हिस म्हटलं ITC. सप्लाईज मेड टू सेल युनिट सेल डेव्हलपर विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स आहे ना सगळीकडे. इथे एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस म्हटलंय. कुठे एक्सपोर्ट ऑफ गुड दिसतंय? इकडे टॅक्स पेड ऑन अँड इंटरस्टेट सप्लाय विच इज सबसिक्वेंटली हेल्ड टू बी इंटरस्टेट सप्लाय अँड वाइस वर्सा ऑन अकाउंट ऑफ रिफंड बाय सप्लाईज ऑफ डीम एक्सपोर्ट. सप्लाईज म्हटलं का दोन्ही आलं गुड सर्व्हिसेस. एक्सपोर्ट ऑफ गुड्स असं कुठे दिसतंय का यामध्ये? गुड्स एक्सपोर्ट झाले म्हणजे समजा मला गुड्स एक्सपोर्ट करायचे असतील तर मी कुठं करा एक्सपोर्ट? समजा बाय वे ऑफ मी जलमार्गाने गुड्स पाठवू इच्छितो, मी काय करेन? मग एखादं बंदर बघेन तर JNPT आहे तिकडनं गुड्स पाठवता येतील, मग तिकडे जाईल. तिकडे कस्टमचं ऑफिस असेल तर कस्टमच्या ऑफिसमध्ये मला जर मी LUT नंबर असेल तर विदाउट IGST ते गुड्स जातील. त्याच्यावरती एक्सपोर्ट ड्युटी असेल तर भरायला लागेल, तर नसेल तर नाही भरले. म्हणजे कस्टमचं जे काय लॉ आहे त्याप्रमाणे कस्टमचं काम होईल. आता कस्टममध्ये मला डॉक्युमेंट मिळेल, कस्टममधनं ते प्रोसेस होईल त्यावेळेस
तो जो इनवॉइस आहे जो मी एक्सपोर्ट केला आहे तो मी कुठे दाखवणार? हे दाखवणार. सेल्स मधला असेल ते इकडे दाखवेन. सेल्स मधला पहिले मी दाखवतो एक्सपोर्ट. इथे बघा काय दिलंय, प्लीज कन्फर्म टू बिलो गाइडलाइन्स फॉर रिफंड ऑफ IGST पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स. दिलं इकडे. इनवॉइस डेटा फॉर एक्सपोर्ट ऑफ गुड्स इज प्रोवाइडेड इन टेबल 6A ऑफ GSR 1 फॉर द रिलिव्हंट टॅक्स पिरियड. स्पेसिफिकली एक्सपोर्ट ऑफ गुड्स म्हटलं ना इकडे. एक्सपोर्ट ऑफ गुड्स इनवॉइस नंबर प्रोवाइडेड इन टेबल 6A of GSR 1 are same as data of the invoice detail given in shipping bill. शिपिंग बिल बद्दल कस्टमच्या तिकडे कस्टम कंट्रोल असतो. कुठल्याही तिकडनं गुड्स बाहेर तिकडे एअरपोर्ट असो किंवा मग कुठलेही बंदर असो. The invoice with different invoice number and date than giving shipping bill will be rejected by ICA. काय होतं की हे जी GSR 1 मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन आहे आणि शिपिंग बिलची इन्फॉर्मेशन आहे त्या इनवॉइस नंबरची ही मॅच केली जाते. आणि ती मॅच झाल्यानंतर पोर्ट कोड आहे. त्यावेळेस मी इकडे ही माहिती भरतो तेव्हा इथे मला शिपिंग बिल नंबर द्यायला लागतो, पोर्ट कोड द्यायला लागतो आणि शिपिंग बिलवरती शिपिंग बिल डेट येईल. कुठल्या पोर्टमधनं पोर्ट कोड दिलाय म्हणजे कुठल्या ठिकाणावरनं गुड्स बाहेर गेले, कस्टमच्या कुठल्या ऑफिसमधनं गुड्स ते प्रोसेस झाले. शिपिंग बिल नंबर, बिल ऑफ एक्सपोर्ट नंबर आणि शिपिंग बिल डेट किंवा बिल ऑफ एक्सपोर्ट डेट ही इन्फॉर्मेशन जे डॉक्युमेंट कस्टममध्ये बनलं आहे त्याच्यावरती असते. ती माहिती इकडे दिली. इनवॉइस नंबर जो आहे तो इनवॉइस नंबर त्या शिपिंग बिलवरती पण असेल. म्हणजे कुठले गुड्स बाहेर गेले. आता ह्याच्यावरती IGST भरला आहे का विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स किंवा विथ पेमेंट ऑफ टॅक्स ही माहिती भरायला लागते. म्हणजे ही माहिती कस्टमरमध्ये मी टॅक्स दिला कुठे, कोणाला दिला, कस्टमरला दिला. म्हणजे कस्टम थ्रू माझे पैसे गव्हर्नमेंटकडे गेलेत ना. समस्या एवढं. आता ज्या वेळेस रिफंड मागायचं आहे किंवा रिफंड द्यायला पाहिजे तर रिफंड हा जो रिफंड आहे इथे याल झिरो डेट सप्लाय आपण म्हणतो इकडे. झिरो डेट सप्लाय मीन्स any of the following supplies of goods or services are both, namely export of goods or services are both and supply of goods or services to both for authorized operation to a special economic zone developer or a special economic zone unit. हे कुठे येतात? झिरो डेट सप्लाय मध्ये येतात. सेक्शन 54 मध्ये एक्सप्लेनेशन आहे. त्यात दिले रिफंड इन्क्लूड्स रिफंड ऑफ टॅक्स पेड ऑन झिरो डेट सप्लाईज. म्हणजे तुम्हाला माहिती आहे झिरो डेट सप्लायचा अर्थ काय आहे. आयदर सेदा सप्लाय केलाय किंवा मग देशाबाहेर गुड सर्व्हिस गेले. सप्लाईज म्हटलं सप्लाईज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ और ॲन इनपुट्स. ओके, और ॲन इनपुट्स और इनपुट सर्व्हिसेस यूज इन मेकिंग सच झिरो डेटेड सप्लाईज. कसला इथे रिफंडमध्ये काय येतं. रिफंड इन्क्लूड्स रिफंड ऑफ टॅक्स पेड ऑन. टॅक्स पेड कधी करायला लागेल. तुमच्याकडे जर LUT किंवा बॉन्ड नसेल तर तुम्ही टॅक्स पे केल्याशिवाय एक्सपोर्ट होऊ शकत नाही. टॅक्स पेअरला टॅक्स हा पे करायला लागतो, IGST पे करायला लागतो. पण जर LUT किंवा बॉन्ड असेल तर तो IGST पे न करता एक्सपोर्ट करू शकतो किंवा झिरो डेट सप्लाय करू शकतो. झिरो डेट सप्लाय म्हणजे सईदला सप्लाय करा किंवा मग देशाबाहेर गुड्स पाठवा. LUT बॉन्ड असेल IGST भरायला लागणार नाही. त्यावेळेस इनपुट्स आणि इनपुट सर्व्हिसेसचा रिफंड मिळेल.
कशा करता त्या सच झिरो डेट सप्लाय करता जे इनपुट वापरले गेलेत त्याचा काय मिळेल रिफंड मिळेल. रिफंड इन्क्लूड्स काय दिले और रिफंड ऑफ टॅक्स ऑन द सप्लाय ऑफ गुड्स रिगार्डेड ॲज डीम एक्सपोर्ट. डीम एक्सपोर्ट केलं आहे. डीम एक्सपोर्ट काय सांगतो मी. और रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 54(3). 54(3) मध्ये 54(3) मध्ये सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 10 मध्ये जर एखादा रिफंड द्यायचा असेल आणि त्याचा कुठलं गव्हर्नमेंटला देणं जर थकीत असेल तर त्याचा जो रिफंड देणं बनत असेल तर तो पहिले विथहोल्ड केला जातो, राखून ठेवला जातो आणि दुसरं कुठलं देणं आहे त्यामध्ये तो ऍडजस्ट करता येतो. लक्षात म्हणजे एखाद्याची रिकव्हरी प्रोसिडिंग चालू असेल तर रिकव्हरी प्रोसिडिंगमध्ये कुठल्याही कायद्यामध्ये समजा एखाद्याचा इन्कम टॅक्सचा रिफंड असेल रिफंड असेल आणि जीएसटीमध्ये काय त्याची रिकव्हरी समजा डिमांड ऑर्डर पहिले काढली गेली आणि त्यांनी पैसे दिले नसेल तर त्यावेळी रिकव्हरी प्रोसिडिंग चालू होते. मग त्याची रिकव्हरी वेगवेगळ्या प्रकारे गव्हर्नमेंट करतात. त्यामुळे जर एखाद्याचा जीएसटीमधला रिफंड असेल आणि जर त्याची काही देणी बाकी असतील रिकव्हरी प्रोसिडिंग चालू झाले असेल तर मग तो पहिले रिफंड विथआउट करता येतो. म्हणजे जर दुसरीकडनं कुठला अशा प्रकारे इंटिमेशन जर आला असेल जीएसटीच्या कमिशनरकडे की याचा रिफंड जो तो विथआउट करा तर त्याला डायरेक्टली रिफंड दिला जाणार नाही. तो विथआउट करण्याची प्रोव्हिजन ही सबसेक्शन 10 मध्ये. रजिस्टर्ड पर्सन may claim refund of any unutilized input tax credit at the end of any tax period. At the end of any tax period. आता एप्रिल मे जून 3 महिने झाले तर मी त्या 3 महिन्याचा रिफंड घेऊ शकतो. किंवा मला आता फेब्रुवारी महिना संपलेला आहे, मी त्याचा GST 1 भरला, सेबी भरला का मग त्या पिरियडसाठी जर का माझा टॅक्स भरला गेला आहे तर मी त्याचा रिफंड घेऊ शकतो. आयदर आउटपुट टॅक्सचा रिफंड किंवा ITC रिफंड. प्रोव्हाइडेड दॅट नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इन केसेस अदर दॅन. आता ITCचा रिफंड हा नॉर्मली दिला जात नाही. अपवाद काय म्हटलंय, झिरो डेटेड सप्लाईज मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. ITC केव्हा मिळेल की LUT आहे आणि तिकडे ITC अक्युमुलेट झाला, मी फक्त एक्सपोर्टच करतो तर ITC कुठे वापरला जाणार नाही ना, कारण की LUT किंवा बॉन्ड वापरून जर मी एक्सपोर्ट करत असेल तर माझ्याकडे इनपुट टॅक्स क्रेडिट तर मी काय करणार, मी GST 1 फाईल करेन, 3 फाईल करेन. फक्त मी एक्सपोर्टच करतोय, इकडे ही माहिती दिली टॅक्स ITC भरलाच नाही. जर आउटपुट टॅक्स काय कलेक्टच नाही केला, भरायचाच नाहीये तर मग मी ITC काय होईल, फक्त मी क्लेम घेईन. एवढं कळलंय, एवढं कळलं ना. आता इकडे जर सेजमध्ये सप्लाय केला तर सेजमध्ये सप्लाय केला तर इथे मला सेजसाठी काय माहिती द्यायला लागते, मी नंबर जेव्हा टाकीन ना इकडे सेजमध्ये जे सेज युनिट आहे किंवा सेज डेव्हलपर आहे त्यांचा GST नंबर असेल तो GST नंबर मी इथे ज्यावेळेस टाकेन सर्च बाय रिसिपियंट त्यावेळेस पुढे मला इथे रिसिपियंट नेम येईल आणि माझे हे जे 2 वरचे हे चेकबॉक्स आहेत हे ऑन होतील. सप्लाईज विथ पेमेंट आणि सप्लाईज विदाउट पेमेंट हे ॲक्टिव्ह होईल. सेजमधला नंबर इथे मला टाकायला पाहिजे, त्यावेळेसच हे रिसिपियंट नेम येईल आणि वरचं हे ॲक्टिव्ह होईल. हे रजिस्टर पर्सन असल्या कारणाने इथे ऑप्शन आला. कुठे आला हा ऑप्शन, B2B सेल्स डीम एक्सपोर्ट असा ऑप्शन आहे इकडे. आणि एक्सपोर्टसाठी त्यांनी 6A वेगळा घेतला, हे जे आहे हे 6B 6C आहे.
हे दिसतं इकडे 4A 4B. रजिस्टर्ड पर्सन करता 4A 4B आहे. आणि आता आपण 6A बघतोय आणि त्या तिकडेच तुम्हाला 6B आणि 6C पण दिसतं. 6A करता त्यांनी वेगळा कॉलम दिलेला आहे, वेगळा टेबल दिलेला आहे. हे डीम एक्सपोर्ट दिसतंय इकडे, हा टिक मार्क आहे डीम एक्सपोर्ट. सांगतो डीम एक्सपोर्ट काय आहे. ठीक आहे. आता ITC रिफंड पहिले 0 डेट सप्लाय मेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स आहे आणि वेअर द क्रेडिट हॅज अक्युमुलेटेड ऑन अकाउंट ऑफ रेट ऑफ टॅक्स ऑन इनपुट्स बिंग हायर दॅन रेट ऑफ टॅक्स ऑन आउटपुट सप्लाईज. हे जर का माझं 5% एखादं प्रोडक्ट आहे, समजा मी P प्रोडक्ट बनवतो, ते 5% विकलं जातं, त्याच्यावरती GST 5% लावायचं आहे आणि माझ्याकडे समजा A प्लस B प्लस C हे इनपुट मी प्रोसेस करतो मॅन्युफॅक्चरिंग Pचं. आता A B C यांचा टॅक्स रेट जेव्हा मी परचेस करतो तेव्हा 5, 12, 18, 28 काही असेल, जास्त टॅक्स भरून इनपुट परचेस केले आणि जे आउटपुट बनतं, जे प्रोडक्ट बनतं त्याच्यावरती टॅक्स रेट 5%. मग कलेक्ट केलेला टॅक्स हा कमी आहे आणि इनवर्ट सप्लायवरती पे केलेला टॅक्स हा जास्त आहे. तर अशा वेळेला काय होतं, या टॅक्सपेअरला कॅशमध्ये कलेक्ट केलेला टॅक्स भरत असताना कॅशमध्ये अमाऊंट काय पेच करायला लागत नाही. या ITC मधनं त्याचं आउटपुट टॅक्सचं पेमेंट होतं, तरीही पण त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेयरला क्रेडिट जमा होतं. तर त्याचं जे क्रेडिट आहे त्याचा रिफंड मिळतो. याला म्हणतात इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर, की आउटपुट टॅक्स कमी आहे आणि इनपुट टॅक्स जास्त आहे. एक 0 डेट सप्लाय असेल, पेड विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स असेल, तर ITC अक्युमुलेट होईल. ITC इथे 60ला जाईल, कुठे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेयरला, त्याचा रिफंड मिळेल. आणि दुसरं अक्युमुलेटेड वेअर द क्रेडिट हॅज अक्युमुलेटेड ऑन अकाउंट ऑफ रेट ऑफ टॅक्स ऑन इनपुट बिंग हायर दॅन द रेट ऑफ टॅक्स ऑन आउटपुट सप्लाईज. याला म्हणतात इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर किंवा इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर. या दोन प्रकारच्याच, या दोनच केसमध्ये काय होतं. आता यात पण परत काय दिलंय की अदर दॅन नील रेटेड, हे माझं जो सेल करतोय, आउटपुट सप्लाय करतोय, ते प्रोडक्ट नील असा कामा नये. नील फुल्ली एक्झाम्प्टेड हे असं कामा नये, त्याच्यावरती काहीतरी टॅक्स रेट पाहिजे. तसंच प्रोव्हाइडेड फर्दर दॅट नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज्ड इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इन केसेस वेअर द गुड्स एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया आर सब्जेक्ट टू एक्सपोर्ट ड्युटी. कस्टमरना गुड्स जातात, जर सरकारला गुड्स एक्सपोर्ट होण्याकरता चालना द्यायची असेल तर कुठलीही एक्सपोर्ट ड्युटी सरकार त्यावर लावत नाही. आता समजा कांदे जर बघा तुम्ही, की कांद्याचे व्यापारी बोलतात की एक्सपोर्ट ड्युटी कमी करा, तुम्ही 40% लावले, 20% लावले, 50% लावले, मागणी मिळत नाही. जे इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्या मालाला उठाव होत नाही, कारण ती किंमत वाढते. 10 रुपये किलो जर कांदा असेल तर त्यावरती एक्सपोर्ट ड्युटी जर का 40% 14 रुपये होतो. आणि इंटरनॅशनल मार्केटला जर का 12 रुपये भाव चालत असेल तर यांचा कांदा कोण घेणार नाही. पण 10 रुपये जर का भाव असेल तर मग मागणी आहे मालाला. जर का गव्हर्नमेंटला कळलं की अरे इंटरनॅशनल मार्केटला रेट काय चाललाय, आपल्याकडे किती प्रमाणामध्ये कांदे पिकलेले आहेत, जर आपल्याकडे आपल्यालाच पुरणार नाही, म्हणजे आपल्याकडे जर का मुबलक प्रमाणात एखादी वस्तू नसेल, आता जो तो पिकवतो त्याला तर किंमत त्याची वसूल करायची, तो एक्सपोर्ट करायला जातो. जर त्याने एक्सपोर्ट केला आणि जर का आपल्याकडेच आपल्याच जनतेला जर का ते नसेल तर सरकारला इम्पोर्ट करायला लागतं. मग इम्पोर्ट केलं तर मग इम्पोर्ट केल्यानंतर मग आणखीन तो टॅक्स किंमत वाढत जाते. म्हणजे कुठलेही गुड्स जे देशाची आपल्या गरज आहे ते जर का मुबलक प्रमाणात असतील, गरजेहून जास्त असतील, तर एक्सपोर्ट करा आणि काय करा, फॉरेन करन्सी आपल्या देशामध्ये आणा. आणि जर आपल्या देशामध्ये कुठले गुड्स कमी असतील तर ते एक्सपोर्ट होऊ नये म्हणून त्याच्यावरती एक्सपोर्ट ड्युटी लावा, जेणेकरून त्याच्यावरती काय होईल,
एक नियंत्रण येईल की तेवढे गुड्स जास्त प्रमाणात बाहेर जाणार नाही, देशाबाहेर जाणार नाही. आता एक्सपोर्ट ड्युटी लावली म्हणजे काय, सरकारची इच्छा नाही की गुड्स एक्सपोर्ट व्हावे. मग त्या केसमध्ये नो रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट ऑफ क्रेडिट शॅल बी अलाउड इन केस वेअर गुड्स एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया आर सब्जेक्ट टू एक्सपोर्ट ड्युटी. म्हणजे आणखी निर्णय ना, ITC रिफंड मिळणार नाही की ज्या गुड्सवरती एक्सपोर्ट ड्युटी आहे त्याच्यावरती ITC रिफंड पण मिळणार. उद्देश लक्षात घ्या तुम्ही काय, हे असं का आहे. दुसरं, प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट नो रिफंड ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड इफ द supplier of goods or services or both avails of drawback in respect of central tax or claims refund of the integrated tax paid on such supplies. आता ड्रॉबॅक काय हे डिफाईन केलं आहे क्लॉज 42 मध्ये, सेक्शन 2 मध्ये. ड्रॉबॅक इन रिलेशन टू एनी गुड्स मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया अँड एक्सपोर्टेड means the rebate of duty, tax or cess chargeable on any imported inputs or खाली or any domestic inputs or input services used in manufacture of such goods. एक दुसरा बेनिफिट गव्हर्नमेंट देते की तुम्ही इम्पोर्ट केलंय त्यावरती काय अमाऊंट भरायला लागली तर ती भरू नका आणि मॅन्युफॅक्चरिंग करा आणि एक्सपोर्ट करा. एक बेनिफिट दिला आहे, ड्रॉबॅक दुसरा मिळणार नाही, मग ITC रिफंड मिळणार नाही. काय कळलं आता की झिरो सप्लाय करतोय पण ते जे गुड्स आहेत त्यावरती गव्हर्नमेंटने एक्सपोर्ट ड्युटी लावलेली नाही, त्याच्यावरती ड्रॉबॅक घेतलेला नाही कुठला. ओके, खाली दिलंय की या दोनचा रिफंड मिळेल, बरोबर आहे. पण खाली म्हटलं इकडे एक्सेप्ट सप्लाईज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल. समजा मी प्रॉडक्ट पी बनवतोय आणि पी गव्हर्नमेंटने नोटिफाय केलंय की ह्या गुड्सचा रिफंड देणार नाही आम्ही, तर नाही मिळणार. म्हणजे कुठल्या गुड्सचा ITC मिळेल, ITC रिफंड मिळेल, असे गुड्स जे नोटिफाय नाही केले, ज्याच्यावरती एक्सपोर्ट ड्युटी नाही आहे आणि ज्याच्यावरती ड्रॉबॅक घेतला गेलेला नाही आहे. ती गुड्स नोटिफाय नाही आहेत हे बघा पहिले, त्यावरती एक्सपोर्ट ड्युटी नाही आहे हे बघा, आणि ड्रॉबॅक घेतलेला नाही आहे हे बघा, तर त्या गुड्सचा ITC रिफंड मिळेल. गुड सर्व्हिसेस असे पाहिजेत की जे नोटिफाईड नाहीत, गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्ट नाही केलं तर ITC एक्सपोर्ट त्यावरती नाही आहे, ड्रॉबॅक घेतलेला नाही आहे. पहिले हे क्लिअर झालं पाहिजे. हे क्लिअर होण्याकरता मी अर्धा तास घालवलाय. मला नक्की काय होतं, एखादा व्यक्ती मला कॉल करतो त्याच्याचं मी रिफंडचं एक ॲप्लिकेशन मॅडम आलंय ते मी बघतोय, तो रिफंड कसला प्रोसेस करतोय, काय करतोय, एवढे म्हटलं ऑप्शन आहेत रिफंडचे, त्याचा तुझा रिफंड कुठला आहे. पहिले क्लिअर हे करून घ्या की आपल्याकडे आलेलं ॲप्लिकेशन हे कुठल्या प्रकारच्या रिफंड्स आहे, मग त्यानंतर बाकीचे पॅरामीटर आपण तो चेक करणार. पहिले हे क्लिअर होते. तो डीम एक्सपोर्टचा रिफंड आहे, तो झिरोचा रिफंड आहे. पहिले हे दोन प्रकार आहेत की इन्क्लूड्स रिफंड ऑफ टॅक्स पेड झिरो सप्लाय हा आहे म्हणजे आउटपुट टॅक्स आहे का, इनपुट टॅक्स आहे झिरो सप्लायचा का, रिफंड ऑफ गुड्स ऑन द सप्लाय ऑफ रिगार्डेड ॲज डीम एक्सपोर्ट्स आहे का, और रिफंड ऑफ अनयुटिलाइज इनपुट टॅक्स क्रेडिट ॲज प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 54(3) आहे ना. नक्की रिफंड कुठल्या प्रकारचा आहे हे पहिले क्लिअर झालं पाहिजे. आउटपुट टॅक्स आहे, इनपुट टॅक्स आहे, डीम एक्सपोर्ट्स आहे का, मग ITC रिफंड आहे. कळलं एवढं. आता ही प्रोसेस कशी होते, शिपिंग बिल बनलं, गुड्स गेले माझी कस्टमरना,
रिफंड ऑन अकाउंट ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स विथ पेमेंट ऑफ टॅक्स, रूल 96. रूल 96. आता रूल 96ला रिफंड ऑन अकाउंट ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स विथ पेमेंट ऑफ टॅक्स. इकडे ऑप्शनच नाही आहे ना पोर्टलला ऑप्शनच नाही येतो विथ पेमेंट ऑफ टॅक्स. कशा प्रकारे, आता इकडे बघा काय म्हटलं, येस आय एम इलिजिबल टू रिसीव द रिफंड ऑफ IGST अँड सेस पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स इफ आय हॅव फाईल GSTR 3B. आता 3B ज्यावेळेस फाईल केला जातो, आम्ही 1 फाईल करेन, 1 फाईल करेन ना इकडे. मध्ये दिली माहिती इकडे एक्सपोर्टला, एक्सपोर्टमध्ये किंवा सेलमध्ये इन्व्हॉइसची माहिती दिली का मग 3Bत कुठे काय द्यायला लागतं, GSTR 3Bमध्ये कुठे काय भरणार लक्षात घ्या. तुम्हाला हे दिसतं का काय काय किती रिफंड आहे. एक मी सांगतो का पहिले लक्षात घ्या, पहिले मी सांगतो एवढं लक्षात घ्या. एक एक स्टेप आहे, खूप स्लो जायला लागतं यामध्ये, अदरवाईज गडबड होते. मग इथे बघा, आता ज्यावेळेस मी 3.1 मध्ये लायबिलिटी दाखवीन ना, जर का मी IGST पे केला आहे किंवा पे केला नाही, इथे पण दिसतं प्लीज कन्फर्म टू बिलो गाईडलाईन फॉर रिफंड ऑफ IGST पेड ऑन एक्सपोर्ट ऑफ गुड्स. आता इथे मला यांनी A आणि B पॉईंट दिले, त्याने मला हे सांगितलंय की आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज झिरो सप्लाय आहे. इथे तुम्ही काय द्या, टॅक्सेबल व्हॅल्यू द्या आणि पुढे IGST किती आहे हे द्या. जर IGST नाही भरला तुम्ही नाही देणार. जर माझ्याकडे LUD असेल, बॉन्ड असेल तर IGST भरलेलं नाही आहे, आणि जर नसेल तर आता जर का मला रिफंड घ्यायचा आहे, IGST भरलेला आहे, तर इथे अमाऊंट आली पाहिजे. 6A मध्ये इन्व्हॉइसची माहिती दिली आणि 3B मध्ये आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईजचा टॅक्सेबल व्हॅल्यू दिली. 3B फाईल केला तर काम संपलं ना. आता IGSTकडे माहिती आहे, IGST बघेल किती अमाऊंट गेली आहे IGST मध्ये. आता इथे काय दिले की यू आर इलिजिबल फॉर रिफंड ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स अँड सेस ऑन अकाउंट ऑफ एक्सपोर्ट ऑफ गुड्स विथ पेमेंट ऑफ टॅक्स इफ यू मीट फॉलोइंग कंडिशन. काय, फाईल फॉर्म GSTR 1 प्रोव्हाइडिंग एक्सपोर्ट डिटेल 6A मध्ये भरा, अलॉंग विथ शिपिंग बिल डिटेल्स हॅव्हिंग इंटिग्रेटेड टॅक्स अँड सेस लेविड, आणि फाईल फॉर्म GSTR 3B ऑफ द रिलिव्हंट पिरियड फॉर विच रिफंड इज टू बी पेड. कळलं. मी जानेवारीचा GSTR 1 फाईल केला, 3B फाईल केला, शिपिंग बिलची माहिती दिली, तर ही काय होईल, कस्टमच्या पोर्टलशी GST पोर्टलवरती ही माहिती जी आहे ही क्रॉस चेक होईल. आणि त्यानंतर वन्स यू फाईल फॉर्म GSTR 1 अँड प्रोव्हाइड एक्सपोर्ट डिटेल टेबल 6A अलॉंग विथ द शिपिंग बिल डिटेल हॅव्हिंग इंटिग्रेटेड टॅक्स अँड सेस लेविड अँड ऑल्सो फाईल फॉर्म GSTR 3B ऑफ द रिलिव्हंट टॅक्स पिरियड फॉर विच रिफंड हॅज टू बी पेड, यू आर इलिजिबल टू रिसीव रिफंड ऑन अकाउंट ऑफ द एक्सपोर्ट. काय म्हणतात, यू आर इलिजिबल टू receive refund made on payment of integrated tax and sales. GST portal shares the export data declared under the form GSTR 1 along with validation that form GSTR 3B. ती माहिती प्रॉपर दिली आहे, ती व्हॅलिडेट करेल, ती मॅच होईल, मग ती IceGate custom system validates GSTR 1. Once the taxpayer is not required to file separate refund application in this case, and shipping bill itself shall be treated as refund application. Shipping bill हेच काय असेल, रिफंडचं ॲप्लिकेशन असेल. कस्टममध्ये शिपिंग बिल बनलं, तिकडे ते प्रोसेस झालं का तेच काय असेल, रिफंडचं ॲप्लिकेशन असेल. पण त्यासाठी GSTR 1 आणि 3B भरला पाहिजे, लक्षात घ्या.
The taxpayer is not required to file separate refund application in this case, and shipping bill itself shall be treated as a refund application. Once the refund payment will be credited to the account of the taxpayer, the IceGate system shall share the payment information with the GST portal, and with GST portal in turn shall share the information through SMS and email with the taxpayer. taxpayerला काही करायचं नाही. तर कस्टममध्ये IGST भरला असेल, गुड्स गेले कस्टमरला गेले, सर्व्हिस कस्टमरला जात नाही, सर्व्हिसची माहिती कस्टमरकडे नाही. जर मी सर्व्हिस दिली असेल, एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस असेल, तर ती इन्फॉर्मेशन मला इकडे शेअर करायला लागेल. कळलं? आउटवर्ड टॅक्सेबल सप्लाईज, टॅक्सेबल सप्लाईज म्हटलं गुड सर्व्हिस दोन्ही आहे. जर मी एखादी सर्व्हिस जर का एक्सपोर्ट केली असेल तर त्याची माहिती इथे येईल आणि IGST इथे भरायला लागेल. जर एलयुडी किंवा बॉन्ड नसेल तर IGST इथे भरायला लागेल. कस्टमर काय संबंध नाही. कस्टमर म्हणणार की आम्ही गुड्स इम्पोर्ट एक्सपोर्ट झाले तर आमच्याकडे कंट्रोल आहे, सर्व्हिसचा आमच्याकडे कंट्रोल नाही. सिस्टीम कशी काम करते लक्षात घ्या पहिले. Rule 96, refund on integrated tax paid on goods or services exported out of India. जे वरती मी दिली ती माहिती होती, इथे काय दिलंय आता, हे GST पोर्टलला हे नोट मिळाला, GST पोर्टलला हे मिळालेलं, ही माहिती तिकडनं घेतलेली. जर मी इथे काही प्रोसेस करायला गेलो GST पोर्टलला तर मला त्याची सगळी इकडे हेल्प मिळते. ह्या हेल्पमध्ये ते मी जर क्लिक केलं याला, मला हेल्प पाहिजे याची, कसं एक्सपोर्ट करायचं, त्याकरता काय इथे ॲप्लिकेशन कुठे आहे, काय करायचं, याची नॉलेज पोर्टलला जाईन. टॉपिक कुठला आहे माझा, रिफंड्स आहे. अप्लाय फॉर रिफंड आणि LUD आहे इकडे. कुठलाही ऑप्शन घेतला का आता इथे मॅन्युअल येतं, त्या मॅन्युअलमध्ये सगळी माहिती येते. याच्यात ती माहिती आलेली आहे. हे कुठे आहे, रिफंडमध्ये ॲप्लिकेशन फॉर रिफंड दिसेल इथे. याच प्रकारे बघ डीम ॲप्लिकेशन शिपिंग बिल. शिपिंग बिल हेच काय ते ॲप्लिकेशन आहे. ते काय बघायला बघतात इकडे, जे विषय बनवणे ते बी बघतात, त्याशी ते क्रॉस चेक करतात, हे व्हॅलिडेट करतात. रिफंड, द ॲप्लिकेंट हॅज अंडरगॉन आधार ऑथेंटिकेशन इन द मॅनर प्रोव्हाइडेड इन रूल 10B. त्यात दिलं आहे की तिथं आधारचं ऑथेंटिकेशन केलेलं असलं पाहिजे मला रिफंडसाठी, ते करायला लागेल. रजिस्ट्रेशनमध्ये ज्या वेळेस तो टॉपिक घेतला होता ना रजिस्ट्रेशनचा, आधारसाठी सेक्शन 25 बघितलं होतं ना आपण. सेक्शन 25 मध्ये काय दिलं होतं, मला सगळ्या गोष्टी ह्या कायम अशा रिकॉल करून पाठ होतील. हे बघा, आधार ऑथेंटिकेशन ज्यावेळेस ॲप्लिकेशन दिलं जातं त्यावेळेस आधार करता आधार ऑथेंटिकेशन नाही म्हणून रिफंड रिजेक्ट करू. अर्थात मला दाखवलं पण पहिले मला हे बघू दे. तुमच्याकडे हे येतच आहे ना,
ज्यावेळेस ऍप्लिकेशन करतो त्यावेळेस ते आधार शिपिंग बिल बघा, हे बघा हे कसं आहे, शिपिंग बिल तुमच्याकडे त्याला काय कंट्रोलच नाही ना. हे जे काय दिलेलं आहे, मी जे तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करायचा काय आहे. त्याला रिफंड जेव्हा घ्यायचा असेल, पहिली गोष्ट एक ॲप्लिकेशन आहे, त्यावेळेस त्याला दुसरा ऑप्शन आहे की तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन करा किंवा आधार फिजिकल व्हेरिफिकेशन आहे. पण रिफंड तसा ऑप्शन नाही आहे. रिफंडसाठी जे एक्झिस्टिंग टॅक्स पेअर आहेत त्यांच्यासाठी काय आहे, हे 3 ऑप्शन त्याला लागू होतात. एक्झिस्टिंग टॅक्स पेअरला 1, 2 आणि 3. जर तुमच्याकडे हे पहिलं ऑप्शन येईल तुमच्याकडे की एखाद्या तुम्हाला फॉर फायलिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉर रिवोकेशन करायचं असेल तर पहिले काय करा, आधार ऑथेंटिकेशन करा. आधार ऑथेंटिकेशन असल्याशिवाय त्याचं रिवोकेशन नाही होणार. हा ऑप्शन दिला इकडे, फॉर फायलिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉर रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन. आणि हे 2 ऑप्शन जे आहेत की फॉर फायलिंग ऑफ रिफंड ॲप्लिकेशन इन फॉर्म RFD 01 अंडर रूल 89 आणि दुसरं फॉर रिफंड अंडर रूल 96. आता मी 96 सांगतो. तर 96 IGST कुठनं होतो, कस्टमरनं होतो. मग ते पहिले हे बघणार की त्यांनी आधार ऑथेंटिकेशन केलं की नाही केलं. या तीन या प्रोसेस ज्या आहेत याच्यामध्येच फक्त काय करायला बघतात, आधार ऑथेंटिकेशन केलं की नाही केलं हे बघतात. एक्झिस्टिंग टॅक्स पेअर नवीन जो नंबर घेईल त्याला पहिले विचारतील करायचं का आधार ऑथेंटिकेशन, नसेल तर मग फिजिकल व्हेरिफिकेशन. म्हणजे एक जण काय म्हणतात त्याचं ते आपलं गव्हर्नमेंट नाही का ते असले की म्हणतात आधार ऑथेंटिकेशन नाही. पण तसं GSTच्या कुठल्या रूलमध्ये ते जेव्हा बोलतात ना चालतं म्हणून, तर त्यांना सांगण्याचं काही चालतं तर तसा काहीतरी नोटिफिकेशन रूल असला पाहिजे ना. आमच्या माहितीत नाही आहे, तुमच्या माहितीत सांगा. जो व्यक्ती तुम्हाला जे येऊन सांगतो ना ते तुम्हाला ते माहिती नाही आहे, तर माहिती तुम्हाला तेव्हाच होईल जे त्यात दिलंय कायद्यामध्ये तेच तुम्ही काम करणार ना. तसं जर का गव्हर्नमेंटला त्यांना काय सवलत द्यायची आहे की बाबा हे पुरेसे आहे तर तसा नियम बांधला पाहिजे तिकडे. आता तुम्हाला मी सांगतोय की रूल 96 सांगतोय तर तुम्हाला मी क्रॉस रेफरन्स दिला ना त्याचा, हे दिलं इकडे म्हणून. कुठलंही माझं म्हणून मी सांगत नाही. आता तरी इकडे GST पुढची हेल्प आहे ही तुम्हाला मी दाखवतोय, तरी खाली त्याचा रूल तुम्हाला सांगितलं की आपण हा रूल आहे त्याचा, या रूलप्रमाणे होत आहे. ते एखादा सेक्शन एखादा रूल जो आहे त्या ज्याप्रमाणे काम चालतं तर तो रूल काय आहे किंवा एखादं नोटिफिकेशन काय कधीपासून ते आलं हे बघायला लागतं. मी तुम्हाला एवढा वेळ घालून रेफरन्सेस का देतो की तुम्ही ते लक्षात घ्या की कुठलाही व्यक्ती काही येऊन बोलू शकतो आणि तुमच्याकडे ती माहिती अपडेटेड माहिती नाही याचा होऊ शकतं. पण जर तो बोलतोय याचा तुम्ही बोलताय याचा आधार काय, तुम्ही जे बोलताय हे कुठे दिलंय, कोणी सांगितलंय, कुठे आलंय हे कायद्यामध्ये. एवढा कायदा आम्हाला माहिती आहे तर असं काय आलेलं मला ते माहीत नाही. आणि जर माझी माहिती अपुरी असेल तुम्ही मला माहिती द्या पूर्णपणे कुठे आलेलं आहे, मग पुढे मी प्रोसेस करीन. विषय समजतो ना इकडे. तर हे 96 जो आहे एक्सपोर्ट झाला, कस्टमरना गुड्स गेले तर मग ते कस्टम पोर्टल थ्रू काय होईल,
प्रोसेस होईल. पण तिथे आधार ऑथेंटिकेशनचा ऑप्शन दिलेला आहे, त्यानुसार हे सगळं चेक होईल, हे सगळं व्हॅलिडेट होईल. 6A वर दिलेली माहिती जी आहे ती चेक केली जाईल आणि 3B मध्ये जे काय दिलेली माहिती आहे ही व्हॅलिडेट होईल. हे सगळं व्हॅलिडेट झालं तर कस्टमरना ती अमाऊंट जी आहे ती बँक अकाउंटमध्ये जीएसटीला बँक अकाउंट दिलेला असेल त्या अकाउंटला जमा होईल. हे तुमचं कामात हे जीएसटी डिपार्टमेंटचं काम नाही. कस्टमरना गुड्स गेले त्याचा रिफंड देणं हे जीएसटी डिपार्टमेंटचं काम नाही. ते रूल 96 प्रमाणे होतं. आता विथहेल्डचा ऑप्शन जो आहे तो वेगळा आहे. कळलं? जसं एखाद्याचं काय अमाऊंट सरकारला देणं आहे तर तो व्यक्ती सरकारला दुसऱ्या कुठला देणं लागतो का हे बघितलं जातं, क्रॉस चेक केलं जातं. एकदम तो रिफंड त्याला दिला जात नाही. दुसऱ्या कुठल्या कायद्यामध्ये त्यांनी काय त्याची थकबाकी असेल कुठल्या टॅक्सची, तो टॅक्स काय करणं सरकारला घेणं आहे आणि ती रिकव्हरी त्याला घ्यायची आहे. इथनं रिफंड आला तर मग ती अमाऊंट इकडनं तिकडे वापरली जाते किंवा तिकडची इन्कम टॅक्सची अमाऊंट जीएसटीने वापरली जाते कुठल्याही प्रकारे. तो विथेल्ड नाही आहे हे बघून मग ती अमाऊंट पुढे प्रोसेस होईल. पहिले मी आता रूल 96 तुम्हाला सांगितलं. आता ॲप्लिकेशन करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर रिफंड सेक्शन 54(1) मध्ये ॲप्लिकेशन रूल त्याचा प्रोसिजर करायला रूल 89 आहे. याप्रमाणे पहिले जीएसटी RFD 01 हे ॲप्लिकेशन आहे, हे फाईल केलं जातं. आता याच्यामध्ये जी दिलेली माहिती आहे ही कंप्लीट आहे का हे बघितलं जाईल. जर यस तर पुढे रूल 90 प्रमाणे त्याला अक्नॉलेजमेंट दिली जाईल की स्वीकारलं तुमचं ॲप्लिकेशन. आणि जर त्यामध्ये जर प्रॉपर फाईल केलं नसेल तर त्याला डिफिशियन्सी मेमो जातो, म्हणजे जीएसटी RFD 03. हे जर का माहिती प्रॉपर नाही आहे तर रजिस्ट्रेशन सारखी आणखीन माहिती मागवली जात नाही तर परत फाईल करा. RFD 03 जाईल. RFD 03 मध्ये refund application reference number. This has a reference to your above mentioned application filed under Section 54. Upon scrutiny of your application, certain deficiencies have been noticed and खाली डॉक्युमेंट प्रॉपर जोडलेले नाही आहेत किंवा आणखीन काय जी रिक्वायरमेंट आहे की फुलफिल केलेली नाही आहे. त्यामुळे काय केलं आहे, यू आर ॲडवाइज टू फाईल अ फ्रेश रिफंड ॲप्लिकेशन आफ्टर रेक्टिफिकेशन ऑफ अबाउट डिफिशियन्सी. नवीन ॲप्लिकेशनमध्ये त्या आवश्यक बाबी तुम्ही भरलेल्या आहेत त्या भरा आणि काय करा, पुन्हा ॲप्लिकेशन करा. याला काय म्हटलंय, RFD 03 रूल 90 सबरूल 3 प्रमाणे डिफिशियन्सी मेमो आहे. फ्रेश ॲप्लिकेशन त्याला करायचं. काढलं नाही तर ॲप्लिकेशन आमच्या बाजूला पूर्ण जात नाही. काय करता मग काहीच नाही, तुम्हाला करायला लागेल ना पुढे त्याच्या काहीच नाही. म्हणजे काही आलो पण मग पुढे तर प्रॉब्लेम आहे. नाही, तुम्ही ॲक्शन झाली संपलं नाही. आता आम्ही पाडले फ्रेश ॲप्लिकेशन आल्यानंतर मग
ते झालं. तर ते तरी किंवा काढलेले तसेच आहे, काहीच नाही. ते टॅक्स पेअर पोचत नाही. पोचले सिस्टीमला तसं राहते, सिस्टीमला तसंच आहे. हां. ते उडाले नाही. त्याच्यापर्यंत पोहोचले ना, मग त्याला कळलं ना, मग त्यांनी परत फ्रीज ॲप्लिकेशन केलं ना. ठीक आहे. त्याचं काही झालं पाहिजे ना, निघून जावं पाहिजे काहीतरी. पण त्यातनं मग नुकसान कोणाला नाही ना. पण नुकसान नाही पाहिजे. सिस्टीमला पेंडिंग पण नाही जातं. हां, मी तुम्हाला एक रेकॉर्ड राहतो की यांनी पहिले ॲप्लिकेशन केलं ते प्रॉपर नव्हतं, डिफिशियन्सी मेमो इश्यू केला. एकदा डिफिशियन्सी मेमो तुम्ही दिला का त्यांनी फ्रीज ॲप्लिकेशन करो न करो तुमचं काम संपलं ना. मग तुम्ही काय केलंय, तुमच्या रेकॉर्डला पाहिजे की नको, म्हणून ठेवलं असेल त्यांनी. आता जर ॲप्लिकेशन प्रॉपर असेल, 0 डेट सप्लाय करता, जर का 0 डेट सप्लाय करता रिफंड मागत असेल तर 90% RFD 04 मध्ये 90% प्रोव्हिजनल रिफंड. ओके. आणि पेमेंट ॲडव्हाइस आहे RFD 05. आता विथ हेल्डिंगचा जर का विषय असेल तर मग पुढे RFD 07, RFD 07 हे मध्ये काय होतं की ॲडजस्ट करायची अमाऊंट, मग त्याला ॲडजस्ट करून कळवलं जातं की अमाऊंट तुझी ॲडजस्ट झालेली आहे, रिफंड काय मिळणार नाही. तो विथ हेल्ड केला आणि जे देणं होतं ते ॲडजस्ट केलं जाईल. आणि पार्ट बी मध्ये यू आर सॅटिस्फाईड दॅट द रिफंड इज नो लॉंगर लायबल टू बी विथ हेल्ड, रिलीज केलं जातं. ओके. 0 डेट सप्लाय असेल 90% रिफंड विदिन 7 डेजमध्ये जाईल. आता ॲप्लिकेशन केलं रिफंडचं आणि जर टॅक्सपेअरला असं वाटलं की आपण जे रिफंड मागतोय तो आपल्याकरता योग्य नाही आहे, तर तो आपलं ॲप्लिकेशन विड्रॉ करू शकतो. ॲप्लिकेशन फॉर विड्रॉवल रिफंड ॲप्लिकेशन रूल 95 सबरूल 5 सबरूल 6 ही एक स्टेप आहे, त्यामध्ये विड्रॉ करता येईल. आता ज्या वेळेस त्याचं ॲप्लिकेशन येईल आणि रिजेक्ट करायचं आहे सर, तर रिजेक्ट करण्यापूर्वी विचारलं पाहिजे ना, नोटीस दिली पाहिजे त्याला. इश्यू ऑफ नोटीस, अमाऊंट क्लेम रिफंड होल और एनी पार्ट नॉट ॲडमिशिबल और नॉट पेएबल टू ॲप्लिकंट. त्याला दिला जाऊ शकत नाही रिफंड, तर रिजेक्ट करायचं आहे, त्याचं कारण काय. मग तो रिप्लाय करेल 15 दिवसामध्ये. RFD 08 मध्ये नोटीस आहे, 9 मध्ये रिप्लाय, त्याप्रमाणे मग तो पुढे रिफंड. RFD 06 काय, कंटेनिंग अमाऊंट ऑफ आउटस्टँडिंग डिमांड ॲडजस्ट अगेन्स्ट सँक्शन अँड रिफंड अमाऊंट अँड बॅलन्स अमाऊंट रिफंडेबल. ॲडजस्ट किती झाला आणि रिफंड किती दिला. आता एक एक मी तुम्हाला इकडे फॉर्म दाखवतो. 03 काय दिसतो, डिफिशियन्सी मेमो. 04 काय, प्रोव्हिजनल रिफंड ऑर्डर. आता यामध्ये कशा प्रकारे दिसतं बघा इकडे की ॲप्लिकेशन ऑफ रिफंड क्लेम किती आहे, ती अमाऊंट येईल 90%. 10% काय झालं, 10% ऑफ द अमाऊंट क्लेम ॲज अ रिफंड टू बी सँक्शन लॅटर, 10% नंतर येईल. आणि 90% अमाऊंट इमिजिएटली. बॅलन्स किती आहे, बँक अकाउंट डिटेल काय, फॉर्म. त्याच्या पुढे पेमेंट ऑर्डर RFD 05. नेट रिफंड अमाऊंट सँक्शन किती आहे. जर उशिरा रिफंड जर का मिळाला तर मग त्याला इंटरेस्ट पण गव्हर्नमेंट देतं. टोटल अमाऊंट किती आहे, त्याची बँकेची इन्फॉर्मेशन. पेमेंट ऑर्डर आला, ही पेमेंट ऑर्डर आहे. आणि RFD 06 रिफंड आयदर सँक्शन होईल किंवा रिजेक्ट. ऑर्डर फॉर विथहोल्डिंग द रिफंड पार्ट ए मध्ये कुठलं ॲप्लिकेशन आहे, अमाऊंट इनॲडमिशिबल किती आहे, अमाऊंट ॲडजस्टेड किती आहे, अमाऊंट विथहोल्ड किती केली, ही सगळी माहिती यामध्ये आहे.
ऑर्डर फॉर रिलीज ऑफ विथहेल्ड रिफंड हे पार्ट बी मध्ये. नोटीस फॉर रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन फॉर रिफंड. डायरेक्टली रिजेक्ट नाही होणार, तो विचारला जाईल तुमचा रिफंड का रिजेक्ट करू नये, काय कारण आहे त्याची. मग इथे रिझन्स दिले जातील. डिस्क्रिप्शन, सिलेक्ट द रिझन फॉर इनएडमिसिबिलिटी ऑफ रिफंड फ्रॉम द ड्रॉप डाऊन. सिस्टममध्ये या प्रकारे लिस्ट असेल, त्यातनं मग प्रॉपर ऑफिसर सिलेक्ट करेल. शो नोटीस RFP 09 है. हे 9 फॉर्म आहे. हा जो 10वा फॉर्म आहे हा कोणाकरता आहे, हा स्पेशलाइज एजन्सी किंवा UN कन्ज्युलेट एम्बॅसी यांच्याकरता. त्या एजन्सीज UN ते काय करतात, त्यांच्याकडे GST नंबर नसतो, त्यांच्याकडे काय असतं UN नंबर. त्या UN नंबर खाली ते परचेस करतात. त्यावर जो टॅक्स भरलेला आहे त्याचा रिफंड ते क्लेम करतात. त्याकरता त्यांना हा फॉर्म दिला आहे. लक्षात. आता हे जे आहे ते एवढंच आहे, बाकी सगळं तुम्ही वाचाल खाली सेक्शन आणि रूल, त्यात सगळं तुम्ही हेच वाचा, कुठे काय दिलेलं आहे, वेगळं काय नाही याच्यामध्ये. आणि जो तुमचा ITC रिफंड आहे सेक्शन हा जो आहे त्यामध्ये रूल 89(4) आहे आणि रूल 89(5) आहे. ITC रिफंड झिरो टू सप्लायचा आणि इन्व्हर्टेड स्ट्रक्चर आहे किंवा इन्व्हर्टेड स्ट्रक्चर आहे त्यामध्ये ITC रिफंड आहे. त्याचा एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलानुसार त्याचा ITC रिफंड केला जातो. ते ॲप्लिकेशन येतं, त्याची जी रेकॉर्ड इन्फॉर्मेशन आहे ती टॅक्सवर सबमिट करतो आणि त्यानंतर मग पोर्टल ते प्रोसेस करेल. जी अमाऊंट तिथे फायनल होईल ती 89(4) प्रमाणे ITC रिफंड होईल झिरो टू सप्लायचा आणि इन्व्हर्टेड स्ट्रक्चरचा ITC रिफंड होईल 89(5) मध्ये. त्याचे फॉर्म्युले अशा प्रकारे ती अमाऊंट कॅल्क्युलेट होते. सरसकट ITC रिफंड मिळत नाही. कारण एखादा व्यक्ती लोकली सप्लाय पण करतो आणि एक्सपोर्टही करतो आणि तो ITC रिफंड मागत असेल तर मग तो फॉर्म्युला कसा दिलेला आहे त्याप्रमाणे ती अमाऊंट कॅल्क्युलेट होते. आता ही जी अमाऊंट जी रिफंड होते ती तुम्ही रिफंड प्रोसेस करत असाल तर तुमचं काम इथपर्यंत आहे की पेमेंट ॲडवाइस बनवायचं. हा पेमेंट ॲडवाइस मग पाठवला जातो. पेमेंट ॲडवाइस तुम्ही पुढे काय करता, मग ते गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम, त्यांच्या थ्रू ते काय होतं पेमेंट होतं. इन्कमचं पेमेंट पण तिथनंच होतं. म्हणजे गव्हर्नमेंटचे जे पैसे आहेत ते त्यांच्याकडे दिलेले आहेत आणि तिकडून ते बघतात हा यांनी अप्रुव्हल दिलं, इन्कम टॅक्सनी अप्रुव्हल दिलं, GST डिपार्टमेंटनी ही अमाऊंट देणं ह्या टॅक्सला द्या, देण्याचं काम त्यांचं. जो व्यक्ती अप्रुव्हल देतो जबाबदार तो आहे. त्यांचं काय, त्यांची जबाबदारी एवढीच आहे की बाबा हे पेमेंट देऊन टाका, ते पेमेंट देणार. समजलं ना. अकाउंटंटचं काम कसं असतं, हा चेक बनवा आणि पाठवून द्या, एवढी अमाऊंट ट्रान्सफर करा. तसं त्यांचं काम तेवढंच आहे की एवढी अमाऊंट ट्रान्सफर करा. अप्रुव्हल कोणी दिलं, POने दिलं आहे. त्याप्रमाणे म्हणजे एकदा का ऑर्डर निघाली इकडे, ही ऑर्डर निघाल्यानंतर मग पुढे काम येतं PFMSचं पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टम. तिकडनं काय होतं, तो रिफंड ॲक्च्युअलमध्ये प्रोसेस होतो. आता यामध्ये 60 दिवसामध्ये रिफंड हा मिळेल आणि 60 दिवसानंतर मग डिले झाला तर इंटरेस्ट मिळेल असं आहे. त्यामुळे नॉर्मली असं गव्हर्नमेंट सर्क्युलर काढलं आहे की 45 डेजमध्ये POने काय करावा, तो रिफंड जो आहे हा PFMSकडे पाठवा 45 दिवसामध्ये. म्हणजे आणखी पुढच्या कालावधीमध्ये काय होईल, पुढचं काम जे करायचं आहे ॲक्च्युअली रिफंड प्रोसेस करायचं ते वेळेत होईल आणि 60 दिवसाच्या आतमध्ये रिफंड मिळेल कोणाला, टॅक्स पेअर. हे डिपार्टमेंट 60 दिवस लावेल
आणि मग पुढे पेमेंटला पाठवेल तर 60 दिवसानंतर तो रिफंड होईल. डिले होईल रिफंड. तो डिले होऊ नये म्हणून अशा प्रकारे सूचना आहे सर्क्युलरमध्ये की 45 डेजमध्ये डिपार्टमेंटनी रिफंड प्रोसेस करावा. ते ब्रेक घेऊया. कुठलं आता आपण दिलं होतं ना टॅक्स रिफंड ऑफ. आता ज्यावेळेस 90% हा जो रिफंड द्यायचा आहे त्यामध्ये एक रिस्ट्रिक्शन असं दिलेलं आहे की हा जो प्रोव्हिजनल रिफंड आहे हा प्रोव्हिजनल रिफंड आहे तो हॅज नॉट बीन प्रॉसिक्युटेड. जो टॅक्स पेअर आहे त्यांनी कुठली टॅक्स इव्हॅजनची केस त्याच्यावरती चालू आहे का, झाली आहे का, एक्सिडिंग 250 लाख ओव्हर अ पिरियड ऑफ 5 years, 5 वर्षामध्ये, हॅज नो अपील ऑर रिव्ह्यू पेंडिंग विथ रिस्पेक्ट ऑफ टू रिफंड, त्या टॅक्स पेअरचा 90% रिफंड त्याला द्यायचा. कोणतरी आहे असे टॅक्स पेअर कोणतरी आहे की ज्यांनी एवढा मोठा फ्रॉड केलाय. ओके, 250 लाखाहून जास्त अमाऊंट 5 वर्षामध्ये त्यांनी कुठेतरी हॅज नॉट बीन प्रॉसिक्युटेड फॉर इव्हॅडिंग टॅक्स, टॅक्स इव्हॅजन केलंय 250 लाखापेक्षा, त्यांचं काय होईल 90% रिफंड प्रोसेस होणार नाही. जेवढे सप्लायज त्यापेक्षा कमी अमाऊंट असेल. सांगतो पुढे